जय जिजाऊ, जय शिवराय, दंडोत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा खास महिलांसाठी आहे की आपण घरामध्ये आपला किराणा जर साचवतो आणि कशी बचत केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी काय काळजी घेतली पाहिजे किराणा घेताना. आणि आपल्या महिलांना आहे ना सवयच असते, बारीक सुरीक गोष्टी असल्यात त्याच्यामध्ये भाव करायचा, बचत करायची. किराणा असो, कपडे असो किंवा भाजीपाला असो, घरातल्या कोणत्याही गोष्टी असल्या की त्यांना बचत ही आलीच. असं कोणतीच महिला नाही आहे की ती पैसे उडवण्यामागे किंवा हे करण्यामागे ती राहते. आणि बचत करणं, काळजी घेणं हे सर्वांना जमतं. आणि आज मी तेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे की मी माझी किराणा कसा भरते आणि काळजी कशी घेते. आणि माझ्या व्हिडिओमधून जर कोणाला काही शिकायला मिळत असेल तर ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि मला आवडही त्याची, आनंदही होईल. म्हणून तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करल्यानं पैसे लागत नाही, म्हणून व्हिडिओला प्लीज. तर सर्वात अगोदर काय करायचं, आपली जुनी जी यादी असते ना ती काढून घ्यायची, त्याची लिस्ट बनवायची आणि याची ही नवीन यादीची लिस्ट बनवायची त्याच्यातून बघून आता याच्यात एक ठरवायचं, जे वस्तू आपल्याकडे आहे ती खोडून टाकायची आणि नवीन वस्तू लिहायची, जे आणायचं आहे तेच लिहायचं. आणि याच्या हे लिहिण्याच्या अगोदर आहे ना मी घरामध्ये बघून घेतलेलं होतं आपल्याकडे काय आहे नाही काय नाही, ते मी पुढे दाखवतेच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर शिल्लक आहे ते मी आणलेले नाही आहे, जे नाही आहे ते मी तेच मी घ्यायचं आहे. आणि फक्त जर काही नवीन घ्यायचं असलं ते मस्त वाढवायचं, बिनकामानं खर्च नाही करायचा. कारण की पोरं जे खात असतील ते मागवायचं किराण्यातून, किंवा जे आपल्याला वस्तू लागणार आहे त्याच मागवायच्या. अत्यावश्यक तेव्हाच. अत्यावश्यक म्हणजे डाळदाणा जो आहे तो तर लागतोच, पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या लागूनही कोणी कोणी मागवतं आणि त्या पडलेल्याच असतात घरामध्ये. तसं नाही करायचं, कारण नुकसान आपलंच आहे त्याच्यामध्ये. म्हणून तर मी व्यवस्थित जी आहे ना ती यादी करून घेतली आणि नंतर मग घरामध्ये बघा, अगोदर ही यादी करण्याच्या अगोदर मी हे पूर्ण चेक केलेलं होतं. याच्यामध्ये रवा जो आहे ना तो थोडाच होता, पण मला मागवायचा होता. म्हटलं चला आता रवा, साबुदाणा संपलेला होता. फक्त हे डाळदाणा जो आहे ना तो शिल्लक होता, कारण की माझ्याकडे ना डाळ जे आहेत, मुगाची डाळ वगैरे कोणी खात नाही. फक्त इडलीसाठी लागणारे जे आहे ते सामान ते सर्व आम्हाला मागवायचं होतं, म्हणून मी ते किराण्यामध्ये सगळं लिहून घेतलं. तर चला म्हटलं आता इथलाही मला थोडासा पॉईंट बदलवायचा आहे, कारण की मला ह्या जे बरण्या आहेत ना ह्या मला आवडत नाही आहे तिथे. पण मला बघू, आता स्टीलचे डबे घ्यायचा विचार चालू आहे. आता कधी घेवातात माहीत नाही. ते घेतल्यानंतर एक व्हिडिओ मी नक्की बनवेल की तिथला केचा लुक दिसतोय छान असा म्हणून. नंतर पूर्ण जो किराणा आणलेला होता तो बाहेर काढून घ्यायचा. आणि किराणा जेव्हा आपण जातो ना, त्याच्या समजा आपण हमेशा बाजारात किंवा जातच असतो, तेव्हा किराणा घ्यायच्यात आपल्याला ज्या किराण्याच्या दुकानावर आपली जिथं खातं असतं उधार घेतो, पण आजूबाजूलाही तपास करत राहायचा की हे खोबरं म्हणा किंवा साखर म्हणा काय भाव चालू आहे काय नाही. कारण आपण एकाच दुकानावरच्या भरोश्यावर जर राहिलं तर कधी कधी लोक आपल्याला फसवू शकतात. 1-2 रुपयानंही फसवलं तरी त्यांचा फायदा होतो, आपलं नुकसान होतं. त्याच्याकरता तपास करत राहायचा कुठं काय भाव चालू आहे काय नाही. आणि जिथं समजा कमी असला तर लगेच म्हणून द्यायचं की दादा तिकडे तर कमी आहे, मग आम्हाला तर का भाव देतात तुम्ही, असं आम्ही उधार वगैरे. तसं नाही, उधार घेतो म्हणून असं नाही की आपण त्यांना ते आपल्याला 5-10 रुपयानं महाग देतील, तसं काही नसते. पण आपलं म्हणायचं काम आहे म्हणून तेही हुशार होतात की नाही, ते लक्ष ठेवतात. आणि आपण एकाच हिच्यावर भरोश्यावर जर राहिलं तर लोक फसवतात, कितीही ओळखीचे असले कितीही जवळचे असले तरीही. म्हणून तर पटकन मी काय केलं, बाकीचं जे भरायचं होतं सामान पूर्ण बरण्या खाली करून टाकल्या आणि व्यवस्थित जे मागचं जे सामान होतं जुनं ते काढून टाकलं. आणि मग नवीन जे आणलेलं ते टाकलं, कारण की ते पहिलं जे सामान आहे ना ते वापरण्यात येतं. आणि तसंच जर टाकलं ना मग ते खालचं जे खालीच राहून जातं, पहिलंवाला नवीनच सुरुवात होऊन जाते, मग त्याच्याने ते खराब होतं. हे चूक पण नाही करायची. आता मला इकडे खोबरं वगैरे जे होते ते काढून घेतलं मी इकडून. आणि नंतर याच्यामध्ये मला शेंगदाणे वगैरे टाकायचे होते, कारण की माझ्याकडे बरण्याही खूप कमी आहे भरायला. म्हणून म्हटलं चला आता पुढच्या काय करायचं ते. शेंगदाणे वगैरे चांगले असतात, निवडायची काही गरज पडत नाही. 2-3 वेळा मी असं बघितलं, नाहीतर खराब जर असले ना मी हातोहात तेही निवडून घेत असते. आता रवा हे जे आहेत ना पाकिटं वगैरे तेही मी व्यवस्थित 2 बरण्या केलेल्या आहेत, जाड रव्याच्या बारीक रव्याच्या. आता मला जे लागतच असतात त्याच्यासाठी मग मी ते मागवूनच घेते, कारण की पोरांच्या टिफिनवरती वगैरे काही द्यायचं असतं नवीन रेसिपी, त्याच्यासाठी मी हे रवा, जाड रवा, बारीक रवा ह्या मागवत असते. नंतर इडलीसाठी मी स्पेशल डाळ मागवते, जी पालिश केलेली असते ना ती डाळ मागवते, म्हणजे धुवायची वगैरे गरज पडत नाही म्हणून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण काही विकत घेतो ना पाकिटं, तेव्हा लक्षात आपले एक्सपायर बघून घ्यायचं, कारण की एक्सपायर घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट घ्यायची नाही. कारण की आपण घेतो, नंतर परत करायला गेलं ना इथे लोक घेत नाही. तसं माझ्यासोबत भरपूर वेळा झालेला आहे. आता हे पोह्यांचं पाकिट ह्यावेळेस बरोबर आहे, म्हणजे तरी
1 महिन्यामध्ये हे संपणार आहे, पण 1 महिन्यामध्ये संपूनच जाणार आहे त्याची एक्सपायर. पण म्हटलं चांगलं ठीक आहे. पण मागच्या वेळेस आहे ना ते संपलेलं होतं, तेव्हा मी ते किराणा घरी आल्यानंतर बघितलं होतं ते एक्सपायर. त्या लोकांनी ते काही घेतलेलं नव्हतं, वापस द्यायला गेले. ते म्हणजे पोहेही गेले, पैसेही गेले. त्यांनी पैसेही वापस दिले आणि पाकिटही तर पाकिट तर काही घेणारच नव्हते. म्हटलं चला मी तसंच फेकून दिलं. मग नवीन दुसऱ्या ठिकाणून आणलेलं होतं. म्हणजे अशा गोष्टी काही काही असतात की त्या न बघितल्याशिवाय आपण विश्वासावरती घेतो आणि ते असं होऊन जातं. मग त्याच्याकरता एक्सपायर बघूनच कोणतीही गोष्ट घ्यायची, तिथल्या तिथंच बघायची दुकानावरती, कारण की तिथल्या तिथं आपण चेंज करू शकतो, नाहीतर मग ती गोष्ट आपण स्किप करून दुसऱ्या दुकानातून घेऊ शकतो. त्याच्यासाठी नंतर जे आपण वस्तू आणलेल्या आहे ना बारीक सुरीक, त्या पटकन तिथल्या तिथंच निवडून ठेवायच्या. डाळ असो किंवा आपण जिरं वगैरे घेतो, शोपा घेतो, ओवा घेतो ना, तिथल्या तिथं माझ्याकडे चाळणी आहे, मी त्याच्याने ते नेहमी गाळत असते. गाळल्यानंतर आहे ना याला निवडायची गरज पडत नाही, कारण की त्याच्यातलं जे बारीक सुरीक असतं ना ते पूर्ण खाली पडून जातं त्याच्यासाठी. आणि तसंच मग मी ते भरून ठेवते. आणि डाळ वगैरे जे निवडायचे असतात ना माझ्या ते मी निवांत करत असते, कारण की एवढ्याच्या गडबडीमध्ये मी ते काही करत नाही. निवांत एक एक डाळ जे आहेत ना ते निवडायची काही गरज पडत नाही म्हणा, तेव्हाही निवडता येतं. पण निवडून ठेवलेलं असताना मग एवढे आपल्याला हे होत नाही. नंतर काजू बदामही मी एकत्रच ठेवते. काजू बदाम मनुका या 3 वस्तू एकाच डब्यामध्ये ठेवते, म्हणजे आपल्याला 1760 डबे काढायची गरज पडत नाही. जेव्हा लागतं तेव्हा आपण एकाच डब्यामधून ते घेऊ शकतो. नंतर सर्व बरण्या भरून मी इथं ठेवून दिलेल्या. आणि जिथं मला त्या पाकिटं होते शिल्लकचे, म्हणजे चहा पावडर थोडीशी बाकी होती बरणीमध्ये, म्हणून मी तसं ठेवून दिलं. मिठाईची डबी तशी ठेवून दिली. आणि इकडे टूथपेस्ट वगैरे जे आहे ना, हे मागची रूम आहे आमची, इथं आणून ठेवले, कारण इकडून बाथरूमही जवळ आहे. इथं ब्रश वगैरेही ठेवलेले असतात बाजूला तिकडून. मग इथं जर संपला तर घेता येतो. मग त्याच्याकरता मग मुलांचाही हात इथे पुरतो, म्हणून मी इथं ठेवून देते. जे लागणार आहे ते लेकरंही घेतात आणि आपल्यालाही घेता येतं, सोपं पडतं ते गोष्टी. आणि माझा शेवटचा टप्पा तो म्हटला म्हणजे साबण वगैरे जे असतात ना, घरात जायचं नाही, काही नाही. म्हणजे आपल्याला अचानक धुता जर काही संपलं तर घरात जायची वेळ पडत नाही, म्हणून मी इकडची खिडकी आहे आमची, जिथं मी धुणं भांडे करते ना तिथे खिडकी आहे, ते बंद करून ठेवलेली आहे मी, कारण इकडं ना डास वगैरे जाऊ शकतात म्हणून. तर इथल्या इथंच मी साबण वगैरे ठेवून दिले, म्हटलं इथं आपल्याला घेता येतात त्याच्यासाठी. आणि इकडून बाथरूम वगैरे आहे त्याच्यासाठी मी ते इकडेच ठेवलेलं. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.